एक मोठी बातमी येते। बीड शहरात जोरदार वाऱ्याचा अवकाळी पाऊस सुरू होता। जवळपास तासभर पावसाचा धुमाकूळ होता। यामध्ये बीड शहरातील पोलीस पेट्रोल पंपाचं छत कोसळलं असून 2 जण जखमी झालेत। याबरोबर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून विजेचे खांब देखील कोसळलेत। पोलीस वसाहतीतील इमारतीच्या खिडकीचे तावदानं फुटून घरातील काही लोक देखील जखमी झाल्याची माहिती आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी। सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। केवळ तासभर झालेल्या या पावसामुळे बीड शहरामध्ये आपण पाहू शकतो की हा मुख्य पेट्रोल पंप आहे। पोलीस पेट्रोल पंपाच्या या ठिकाणची ही दृश्य आपण पाहू शकतो। केवळ तासभर झालेल्या या पावसामुळे या पेट्रोल पंपाची ही अशी अवस्था जी आहे ती पाहायला मिळते। या संपूर्ण घटनेमध्ये काही दोन जे काही पेट्रोल पंपास पेट्रोल भरण्यासाठी आलेले जे काही होते त्यांना देखील इथे दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती मिळालेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर याच्याच बाजूला एक पोलीस क्वार्टर जे आहे ती देखील आहे। या ठिकाणी पोलीस क्वार्टरमध्ये देखील काही महिला होत्या, त्यांना देखील दुखापत झाल्याचं पाहायला मिळते, कारण की वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस होता आणि याच पावसामुळे या ठिकाणी बीड शहरामध्ये अशी जी दृश्य आहेत ती पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी हा पोलीस पेट्रोल पंप आहे, ज्या पेट्रोल पंपाची ही अवस्था जी आहे ती पाहायला मिळते। त्याबरोबरच अहिल्यानगर जो महामार्ग आहे त्या महामार्गावरती देखील जी झाडं आहेत ती देखील उन्मळून पडल्यानं या ठिकाणची वाहतूक जी आहे ती काही काळ विस्कळीत झालेली होती। सलग दुसऱ्या दिवशी आहे बीड शहराला आणि बीड जिल्ह्याला या ठिकाणी पावसाने झोडपून काढलेला आहे। विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।